पहिलं वर्ष आपलं आज गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजे मुहूर्तावरती आपण चालू केलं होतं. आज समोरच ह्याच वेळेला आय थिंक आपलं वादन चालू असं, बरोबर ना सुमित सर? तर आपण चालू केलं होतं. समोर पूर्ण सोसायटीचे मेंबर होते, आखी पूर्ण सोसायटी होती. पूर्ण सोसायटीने वाजवलं होतं. ज्यांनी सोडला की दुसरा बांधायचा, दुसऱ्यांनी सोडला की तिसरा बांधायचा. बांधून फक्त फोटोशूट करून वाजवत होतं, बाकी काही कळत नव्हतं काय वाजवत होते. पण म्हणजे भारी झाला होता तो. पहिली सुरुवात इथून झाली, नंतर आपण इथून प्रॅक्टिस इथे समोर करायचो. इथून समोर केल्यानंतर पलीकडे करायचो, पलीकडे केल्यानंतर आणखीन थोडं पलीकडे गेलो, तिथून नदीला गेलो. आता का गेलो याच्या मागे भरपूर कारणं आहेत. आता ते काही इथे डिस्कस करायला नको. पण इथून तिथं गेलो, तिथून पहिलं वर्ष कसं तरी आपण काढलं इथं की ठीक आहे चला पहिलं वर्ष झालं आपलं, कंप्लीट झालं. दुसरं वर्ष चालू झालं. दुसऱ्या वर्षात तुम्हाला आय थिंक मोस्ट ऑफ द माहीत असेल की मग आपण इथून ठरवलं की कुठेतरी करायचं. पण पावसाचा प्रॉब्लेम, सगळ्याच प्रॉब्लेम. मग आपण याच्यात गेलो विठ्ठल लॉन्समध्ये. दुसऱ्या वर्षी विठ्ठल लॉन्समध्ये गेलो. असं वाटलं की तिथे आपण सगळं बुकिंग केलं, सगळं केलं, आता काय मस्त आतमध्ये वाजू. पहिल्या दिवशी गेलो, तिथं आपण जे लग्न लागतात तिथे दे दनादन दनादन वाजवलं. डायरेक्ट पोलीस. कारण समोरच्यांना इतका आवाज झाला होता, त्यामुळं झालं. पोलीस आले, त्यांनी सांगितलं की नाही वाजवायचं, बंद. पहिल्या दिवशी तसं झालं. मग आता काय करायचं? मग परत शेड टाकायचं. मग बाहेर जे लॉन्स होतं ना, जिथं बाहेर कार्यक्रम होता तिथे, मग तिथे शेड टाकलं. तिथे शेड टाकलं, सगळं झालं. शेडमध्ये कार्यक्रम चालू झाला आणि पहिलाच पाऊस आला. शेड फक्त वरून दिसत होतं, पाऊस इकडनं आला का तिथपर्यंत जात होता. दुसऱ्या दिवशी आय थिंक 15 दिवसानंतर शेड व्यवस्थित चाललं, सगळं चाललं. एवढा पाऊस आला की फक्त शेड वरून आहे, खालून पूर्ण असं डौस असलेला, सगळं पाण्यात. मग दुसऱ्या वर्षी तिथून कसं तरी काढत काढत आपण ते मार्गी लावलं. दुसऱ्या वर्षात तुम्हाला माहितीच आहे काय झालं. मग आपण तिसरं वर्ष जोमाने व्यवस्थित चालू केलं, ज्याच्यावर तुम्ही साक्षीदार आहात सगळेजण. आणि मग तिथून खरं आपण व्यवस्थित सुधारणा करून तिथे तुम्हाला बघितलीच, तुम्ही पण होता त्याच्यासाठीच की आपण कसं कसं केलं. सो ते सगळं व्यवस्थित करून तिसरं वर्ष आपलं काय म्हणू शकतो आपण, खऱ्या अर्थाने सुखाचं आणि आपल्याला पाहिजे तसं आपल्याला करता आलं. सो तिसरं वर्ष आपण एकदम मस्त केलं. नंतर आता तिसऱ्या वर्षाचं आपण काय म्हणतो, आपण आज शेवट म्हणावं की चौथ्याची सुरुवात म्हणावं ते काही कळत नाही आहे. पण तिसरं संपून आपण आज चौथा चालू करतोय. आणि आता असं खरंच असं वाटतं की 3 वर्ष गेले कसे. म्हणजे मागचं जर जाऊन विचार केला की पथक चालू कधी झालं होतं आणि काय काय केलंय आपण आत्तापर्यंत, हे नुसतं आठवलं तरी ना तरी अंगावर काटा येतो. खरंच आपणच केलंय काय सगळं. आणि रोज एवढं हेडॅक होतं. रोजचं म्हणजे रोज इथं ढोल भरायचे टेम्पोत, इथून नदीला जायचं. नदीला तिथे पाऊस झाला की ताडपत्री पकडायची, त्याच्यात वाजवायचो. परत तिथून यायचो, परत ढोल उतरायचे. हे रोजचं काम चालू असायचं. म्हणजे संध्याकाळी 5 वाजल्यानंतर रात्री 12पर्यंत हेच चालायचं. त्यामुळे पण आता असं झालं की इतक्या आपण सुखसुविधेच्या किंवा काय म्हणतो आपण ठेचा खात 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 वरती येऊन थांबलोय. त्यामुळं आता भारी वाटतं की आपण जे काही करतोय ते एकदम परफेक्ट आणि आपल्याला पाहिजे तसं करता येतंय. त्यामुळे मग असे कार्यक्रम करायला ती खूप एनर्जी येते की नाही, आपले मेंबर खूप म्हणजे उत्साही आहेत, खूप त्यांचा उत्साह आहे. त्यामुळं असं काही कार्यक्रम करायचं म्हटलं ना की 5-10 दिवस आधीच डोक्यात चालू होतं की नाही सगळे येणार, सगळं व्यवस्थित करू. त्यामुळे आता भारी वाटतंय. आणि आता 4थं वर्ष कसं करायचं ह्याची पूर्ण आयडिया आली मागच्या 3 वर्षापासून. त्यामुळे आता 4थं वर्ष तर एकदम म्हणजे काय म्हणतो आपण इम्प्रूव्ड असेल, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील. आणि त्याची सुरुवात आता आजपासून चांगली करावी म्हणून आपण आता आज पूजन करून आता पुढे जाऊया.